बॉम्बे हाय ते उरण मार्गे ओएनजीसीच्या क्रूड ऑइल, गॅस आणि पेट्रोल यांच्या अतिशय संवेदनशील अशा पाईपलाईन समुद्री मार्गे टाकल्या गेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून समुद्राच्या गर्भातील ही इंधने वाहून नेण्याची प्रक्रिया ही अहोरात्र सुरू असते। पण 50 किलोमीटरच्या विस्तारित क्षेत्रातील या संवेदनशील पाईपलाईनची सुरक्षा मात्र राम भरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे। कारण या पाईपलाईनला न्हावा येथे झालेल्या गळतीकडे गेले 12 दिवस ओएनजीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते, जिथे या गळतीमुळे समुद्रातील जलचर, मँग्रोव्ह यांच्या अस्तित्वाबरोबर स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावरच गदा आली आहे। या घटनेचे गांभीर्य तेथील स्थानिकांना समजले, तेवढे गांभीर्य मात्र ओएनजीसी प्रशासनाने दाखवले नाही, ज्यामुळे शेवटी आंदोलनाचा मार्ग पुकारताना ओएनजीसी प्रशासनाला या घटनेबाबत गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडण्यात आले। मंगळवारी शेकडो ग्रामस्थांनी ओएनजीसी कर्मचाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालताना याबाबत अधिकारी वर्गाला जाब विचारला। जी पाईपलाईन फुटली ही 23 तारखेपासून फुटली। आमच्या इथले रात्री जे पोरं झाले होते ते तिथल्या सीआयएसएफ वाले आणि तिथले इंचार्ज असतात ह्या लोकांना कळवलं। आज प्रत्यक्षात बघितलं पाईपलाईनचं आपण बघितलं असेल तर ही लाईन अफेक्टेड म्हणजे इथले जे सरकारी प्रोजेक्ट आहेत, जेएनपीटी सारखा, अणुशक्ती, त्याच्यानंतर एचपीसीएल, बीपीसीएल सारखे प्रोजेक्ट आहेत आणि इथले गावकरी जेव्हा 20 किलोमीटरच्या अंतरात जर ही काय झालं याच्यात कमी जास्त जर स्फोट झाला तर 20 किलोमीटरच्या अंतरात हा गॅस एका 1 मिनिटात ते पसरेल एवढा त्याचा इफेक्ट आणि हाय प्रेशर गॅस लाईन आहे, त्याच्यातून हाय प्रेशर याच्यात क्रूड ऑइल जातं। आज बघितलं आपण प्रत्यक्षात तिथे खाली वाहते आणि त्याच्या वाहताना तर मॅग्रोव्ह जळालेत, तिथे मच्छी म्हणजे समुद्रामध्ये संपूर्ण पसरल्यानंतर मच्छीवर परिणाम झाले, तिथे मच्छीमारांचे जाळीच संपूर्ण जळालेत आणि प्रत्यक्ष बघलं लोकांच्या या ठिकाणी जाणार येणाऱ्यांचे जे आहे ना वायूच्या प्रदूषणामुळे डोले आज एकदम डोल्यामध्ये पाणी येते, एवढा त्याच्यात हाय प्रेशर आणि आणखी याच्यात हे जर आग लागली ना तर इथे काही क्षणामध्ये स्फोट चालू होतील। त्याच्यामुळं ही जे इथल्या प्रशासनाने आम्ही त्यांना 3-4 दिवस आमची मुलं गेला, आमचा अध्यक्ष गेला, त्याच्यानंतर हे रात्री जे कोणी येणं जाणार प्रशासन प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितले की हे बंद व्हायला पाहिजे, पण कोणी अधिकारी भटकला नाही किंवा आलाच नाही। मुळात या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली गेली नाहीत, जिथे दृष्टी प्रतिनिधी सोनल नलावडे हिनेही याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या गंभीर विषयाबाबतची अनास्थाच दिसून आली। जिकडे सुरक्षेसंबंधीच्या फलकावर अपुरी असलेली माहितीच ओएनजीसीच्या या निष्काळजीपणाची साक्षच देऊन जात होती। या वायुगळतीने समुद्राचा परिसर प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे, ज्याचा निश्चितच परिणाम स्थानिक मच्छीमाराच्या व्यवसायावरही झाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे उपजीविकेवर गदा आलेला येथील मच्छीमार आता आंदोलनाची भाषा बोलू लागला आहे। आजपर्यंत गावकऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा प्रशासन ओएनजीसी न्हावा यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाही। आम्ही त्यांच्या जो सीएसएफचा इन्चार्ज त्याला पण सांगितलं, त्यांनी सांगितलं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार करून ही गोष्ट हाताळता येत नाही, ही इमर्जन्सीमध्ये हे घ्यायला पाहिजे, पण त्याही काही घेतलेलं नाही। आणि ते सरळ सिक्युरिटीचे ऑफिसर आम्हाला सांगतात की आम्ही पत्रकार ही पाईपलाईन ही आमची जबाबदारी नाही, ही आमच्या अंडरमध्ये येत नाही। म्हणजे ही उद्धट बोलणी ह्या मॅनेजमेंटची चालू आहेत आणि एवढा मोठा प्रोजेक्ट उद्याला इथे 2.5 ते 3 किलोमीटरमध्ये ही क्रूड ऑइलची पाईपलाईन लिकेज झालेली आहे आणि आजूबाजूचा परिसर सगळा तेलमय झालेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण मँग्रोव्ह जळलेले आहेत, मच्छीमारांची जाळींचं नुकसान झालेलं आहे, मच्छीला वास येतोय, इथला आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर एवढा भीतीदायक झालेला आहे का उद्याला जर इथे आग लागली तर हा परिसर पूर्ण आगीच्या भोपळ्यात, जसं भोपाळला परिस्थिती झाली नेमकी ती न्हावा प्रोजेक्टमध्ये होऊ शकते। आज तुम्ही समोर बघता पाईपलाईनवर गवत वाढलेलं आहे, ते सुकलेलं आहे, पण सुकलेला कोणी जर याच्यात येऊन रात्री अपरात्री जर कोणी जर एक कांडी टाकली, आग लावली तर त्याचा भयानक परिणाम हा गाववाल्यांना स्वतःला लागते आणि त्याचा परिणाम गाववाल्यांना स्वतःला लागणार आहे का उद्याला आमचा भवितव्याचा जीवित मरणाचा प्रश्न आहे। आणि त्याच्यासाठी जर त्यांनी आम्हाला काही कोण त्यांचा पूर्ण अधिकारी येऊन आम्हाला पूर्ण आश्वासन देत नाही तिथपर्यंत आम्ही इथे कोणाला जाऊ देणार नाही। वाटल्यास आम्ही हे जर त्वरित त्याची कारवाई झाली नाही तर उद्यापासून आम्ही त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट बंद करू, ही आम्ही सर्व आमच्या ग्रामस्थातर्फे ग्वाही देतो। आम्ही इथं आलो आणि आता आज आम्ही इथं स्ट्राईक केली आहे, म्हणजे कोणाला जाऊन नाही देणार, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे धोका म्हणून आम्ही कोणाला जाऊन देणार नाही इथून। गावकऱ्यांच्या या उद्रेकानंतर झोपेतून उठल्याचे सोंग करणाऱ्या ओएनजीसी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना आश्वासन देण्याऐवजी स्वतःच्या निष्काळजी वृत्तीचाच दाखला दिला।
ज्यामुळे संतप्त ग्रामस्थ यांनी अधिकारी वर्गालाच धक्काबुक्की केली, ज्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली, ज्यावर अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीची उत्तरे। यामुळे हा उद्रेक थांबवण्यासाठी शेवटी पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली। देखिए, हमारा जो ये पाइपलाइन है, हम समझते हैं कि वो अपना एक पाइपलाइन कहीं लीकेज है। हमें अभी भी पता नहीं है कि वो एनजीसी पाइपलाइन है कि नहीं। जैसे ही पता चला कि हमारा सिक्योरिटी ऑफिसर ने 2 दिन पहले ही वहाँ लिख चुका है, मुरन से जहाँ से पाइप आ रहा है, तो पता चलते उन्होंने वहाँ पे इन्फॉर्म किया है। वो एक टीम भेजने का बात है। तो फिर आज जब ये पता चला कि ऐसा सिचुएशन है, हमने वहाँ के हेड से बात किया है और वहाँ के मिस्टर नायक करके एक टीम को भेजा है पता करने के लिए वेदर ये एनजीसी का पाइपलाइन है या दूसरा कुछ है। सर, टीम अभी तक पहुंचा है कि नहीं? क्योंकि अभी तक हाँ, मेरे को बताया गया कि मिस्टर नायक इधर पहुंच गए। वही हम पता करके, वो तो टीम बुला ली गया है, मिस्टर नायक आ गए हैं इधर में, वो देख रहे हैं, तो लेट हिम फाइंड आउट, देन विल टेल यू। 23 तारखेला तुम्ही म्हणताय सांगितलेलं आहे, पण आम्हाला लगेच कळल्यानंतर आम्ही एक 10 मिनिटांमध्ये इथे सर्वजण आलो। गळती झालेली ती बरोबर आहे आणि त्या ठिकाणी तात्काळ मग ओएनजीसीचे जे आहे अधिकाऱ्यांना आम्ही कळवलेलं आहे। ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी येण्याचं इथं मान्य केलं होतं आणि त्याप्रमाणे ते आलेले इथे आणि त्यांनी पुढची कारवाई चालू केलेली आहे। बंदोबस्त लावलेला आहे, फायर ब्रिगेड लावण्यात आलेली आहे। फुटली ते बरोबर आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी आता तात्काळ बंद केलेलं आहे त्यांची मेन लाईन पासून आणि या ठिकाणी ते तात्काळ त्याची उपाययोजना करून ती पाईपलाईन फुटलेली जोडण्याचा लगेच प्रयत्न करणार आहे आज रात्रीपासून। तोपर्यंत इथं बंदोबस्त लावणार आहे। या ठिकाणी फायर ब्रिगेड, सीआयएसएफ आणि पोलीस बंदोबस्तही राहील आमचा। इथल्या लोकांचा आम्हाला आतापर्यंत आम्ही ही परिस्थिती शांततेत हाताळलेली आहे आणि सर्व कारवाई पूर्ण केलेली आहे आणि पोलीस सर्व इथल्या आस्थापनांना सहकार्य करतील। मुळात या परिसरात असलेली नागरी वस्ती, जेएनपीटी बंदर, अणुशक्ती नगर, कस्टम हाऊस यासारखी महत्त्वपूर्ण ठिकाणे असताना दुर्घटना घडली तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याकडे दुर्लक्षच केले जात आहे। जिथे ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आणि प्रसार माध्यमांकडून यावर प्रकाश टाकल्यानंतर उपाययोजना करण्याची मानसिकता निश्चितच या प्रकल्पाच्या भविष्याबाबत घातक आहे। कॅमेरामन गोविंद सिंग पालसह सोनल नलावडे यांचा रिपोर्ट।